मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचं दिसतंय। जी दृश्य आपल्या हाती आले त्यानुसार मुंबई अहमदाबाद मार्गावर मग ती मुंबईच्या दिशेने गुजरातकडे जाणारा भाग असो किंवा गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारा भाग, या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शेवटी अनेक लोकांनी पायी जाणं पसंत केलंय। तर इथे जवळपास जी रस्त्याच्या लगत गावं आहेत, इथल्या लोकांनी वाहनांच्या मध्ये जिथे जागा मिळेल तिथून आपल्या दुचाकी घुसवायला सुरुवात केली। आपण पाहतो आहोत कित्येक किलोमीटरच्या रांगा मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाताना लागलेत। तर गुजरातच्या दिशेने मुंबईला येताना सुद्धा काही ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसतंय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती रात्रीच्या सुमारास एक हायड्रोजन वाहून नेणारा ट्रक कोसळलेला आपण जर पाहिलं, हा जो संपूर्ण हा हायवेचा परिसर आहे, तर या ठिकाणी ही मोठी हा एक चर आहे। या चरामध्ये हा जो ट्रक गेलेला दिसतो। वाहतूक प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आपण जर पाहिलं तर रात्रीपासून ही वाहतूक जी आहे गुजरातकडे जाणारी ठप्प झालेली आहे आणि आता नुकतीच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरू करण्यात आलेली आहे। रात्रीच्या वेळी हा जो अपघात घडला आहे, खरं तर या ठिकाणची जी यंत्रणा आहे, हे जे ट्रक वाहून नेतात त्या कंपनीची यंत्रणा कुठेतरी झोपी गेलेली आहे। पोलिसांना या अपघातानंतर हा जो वाहन चालक होता तो पळालेला आहे। त्यामुळे या वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी आता पथक रवाना झालं, कारण हा अपघात झाल्यानंतर तो पळून गेलेला आहे। त्यामुळे पोलिसांना लवकर माहिती मिळाली नाही आणि ही जी माहिती मिळवण्यासाठी त्यांना गुगलचा सुद्धा वापर करावा लागला, जस्ट डायलचा वापर करावा लागला। माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, तुम्हाला गुगलचा वापर करावा लागला? पहाटेच्या दरम्यान हायड्रोजन सिलेंडर वाहून येणारा टँकर हा पलटी झाल्यानंतर माहिती मिळाली। आम्ही त्वरित या ठिकाणी आलो। मुळात पहिल्यांदा की हा गॅस कोणता हे समजत नव्हतं आणि ड्रायव्हर पळून गेल्यामुळे याच्या जो गाडीवरती जो स्पीकर लावलेला आहे त्याच्यावरून आम्ही जस्ट डायलवरून नंबर काढला। मग कंपनीचा नंबर काढून त्या संबंधित मालकाला संपर्क केला आणि त्यानंतर मग आम्हाला त्यात हायड्रोजन वायू आहे हेच लक्षात आलं। तत्पूर्वी जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही दोन्ही बाजूचे ट्रॅफिक थांबवण्यात आले होते। आता गुजरात वाहिनीकडून मुंबईकडे जाणाऱ्या सिंगल सुरळीतपणे चालू केलं आहे। आता थोड्याच वेळात मुंबईकडून गुजरातकडे जाणारी वाहिनीसुद्धा आम्ही सुरू करत आहोत। वाहतूक सध्या नियंत्रणात आहे। या आपल्या माध्यमातून मला जनतेसाठी एक छोटंसं आवाहन करायचं आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाला सर्वांनी मदत करावी आणि लवकरात लवकर त्यांना सुरळीतपणे इथून पाठवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर या ठिकाणचा वापर अत्यावश्यक असेल तरच या, कारण हा जो मार्ग आहे सध्या बंद झालेला आहे। खरं तर या ठिकाणची यंत्रणा आहे, कुठेतरी कंपनीची यंत्रणा आहे, ही अजूनही पोचली नाही आहे। त्यामुळे अशा अपघातांना सामोरं जावं लागतंय। हे जे महामार्ग प्रशासन आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी या अपघाताला हे कारणीभूत ठरलेलं आहे, कारण या ठिकाणी गार्ड जे असायला पाहिजे ते नाही आहेत। त्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जातं, परंतु ड्रायव्हरने पळून गेल्यामुळे हा या ठिकाणी तो नेमका कोणता गॅस होता, काय होता हे सुद्धा समजू शकलेलं नाही। आता या सगळ्यांवर काय कारवाई होते हे आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। तिकडे गडचिरोलीत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पर्लकोटा नदीला मोठा पूर आल्यानं पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून 100 गावं सध्या संपर्कहीन आहेत। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। गेल्या महिन्याभरात चौथ्यांदा भामरागड तालुक्याचा राज्याशी संपर्क तुटला आहे। आपण पाहतो आहोत गडचिरोली मधल्या पर्लकोटा नदीला आलेला पूर आणि त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे आणि या पावसाळ्यामध्ये भामरागड तालुक्याचा राज्याशी आणि जिल्ह्याशी संपर्क तुटण्याची ही चौथी वेळ आहे। दरवेळेला इथे NDRFच्या जवानांना तैनात करावं लागतं आणि लोकांच्या बचावासाठी त्यांना धावपळही करावी लागते।